निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. शरीराला थंडावा देणारी, कॅल्शियम, लोहयुक्त, पारंपरिक पद्धतीने शरीराला थंडावा देणारी म्हणून पूर्वी लोक जेवणामध्ये आंबील सर्रास पीत असत. तर ही आंबील बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आपण. इथे ताक घेतलेलं आहे आपण. हे जिरेपूड 1 चमचा घ्यायची, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आलं घ्यायचं आहे किसून. इथे एक मिरची आणि लसूण हे बारीक आपण कापून घेतलं किंवा मिक्सरमध्ये जाडसर फिरवलं तरी चालतं. 2 चमचे आपण मोठे हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 कप आपण पाणी घ्यायचं आहे. गार्निशसाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. तर ही आंबील आपण आदल्या दिवशी 2 चमचे ही आंबील आपण आदल्या दिवशी आंबवून घेतलेली आहे. आता आंबील बनवण्यासाठी आपण जाऊया. आता कढईमध्ये आपण 2 कप पाणी घालून घ्यायचं आणि छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला. छानपैकी उकळी आलेली आहे. आता आपण ही रात्रभर आंबील भिजत ठेवलेली तर ती थोडी थोडी घालून पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि ढवळत राहायचे. गुठळ्या होता कामा नये. आता त्यामध्ये आपण ही मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतलेला तोही घालून द्यायचा. चांगलं शिजवून घ्यायचं. आता आलं घालूया. त्यानंतर जिरेपूड पाहू शकता छान होता उकळी आली आणि अशी आपण 7 ते 8 मिनिटं छानपैकी शिजवून घेऊ याच्यामध्ये. गॅस मिडियम ठेवलेला आहे. आता त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. सतत ढवळत राहायचं 7 ते 8 मिनिट. 7 ते 8 मिनिट आपली आंबी अशी मस्तपैकी शिजलेली आहे. गॅस आता बंद करूया. अशाच स्वरूपाची ही आंबील आपण करून घ्यायची. नंतर ती हळूहळू घट्ट होते थंड होत गेली की. आपण आता ही थंड करण्यासाठी 4 ते 5 तास असंच ठेवून देणार आहोत. अगदी पूर्णपणे ती आपण थंड करून घेणार आहोत. उन्हाळा वाढतच चाललेला आहे आणि आता आपण अशी थंडगार हे ताक आणि ही आंबील ही आपली पूर्णपणे थंड झालेली आहे. तर त्यामध्ये मिक्स करून घ्यायची. छानपैकी मिक्स करूया. आणि आता ग्लासामध्ये घेऊन घेऊ. पाहू शकता किती छानपैकी आपली आंबील थंडगार अशी तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निश्चितच मसाले रेसिपी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंट्स करून नक्की कळवा. आता आपण थोडं गार्निश करून घेऊ. पुदिना आणि कोथिंबीर. आरोग्यदायक अशी ही आपली आंबील तयार झालेली आहे. पाहू शकता. तर नक्की करून बघा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.